सर्वांना नमस्कार. आपण ऐकताय जबरदस्तीचे लग्न भाग 5. मदतीचा आव आणि तिरस्काराचा वार. खळ होती अर्णवची बेडरूम. वेळ होती रात्रीची. पावसाची रात्र होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. अर्णवने ईश्वरीला बेशुद्ध अवस्थेत घरी तर आणलं होतं, पण त्याच्या मनात तिची काळजी नव्हती, तर देशपांडे घराण्याची अब्रू वाचवण्याची धडपड होती. ईश्वरीला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की अर्णव कदाचित बदलला असेल, पण तिचा हा भ्रम काही सेकंदातच सुटला. अर्णव खुर्चीत लांब बसून हातातील फाईल बघत म्हणाला, "नाही, शुद्ध आली. बरं झालं. बाहेर पुलावर पडलेली तुझी बॉडी जर कुणी पाहिली असती तर उद्याच्या न्यूजपेपरमध्ये देशपांडे कुटुंबाच्या सुनेची आत्महत्या अशी हेडलाईन आली असती. फक्त त्या एका कारणासाठी मी तुला उचलून आणलंय. तुला काय वाटलं, मला तुझी काळजी वाटली?" ईश्वरीला खूप ताप होता. तिचं डोकं खूप दुखत होतं. पण अर्णवचे हे बोचरे शब्द ऐकून तिने स्वतःला सावरलं. ईश्वरी अशक्त आवाजात म्हणाली, "तुमच्या उपकारांची परतफेड मी नक्कीच करेन अर्णव सर. मलाही तुमच्या दयामयाची गरज नाहीये. मला फक्त माझ्या बाबांच्या सन्मानासाठी या घरात राहायचंय, तुमच्यासाठी नाही." अर्णव उठला आणि त्याने जोरात टेबलवर हात मारला. "बाबांचा सन्मान की शालिनीच्या संपत्तीवर डोळा? शालिनीने तुला तिचे शेअर्स का दिलेत हे गुपित जोपर्यंत बाहेर येत नाही, तोपर्यंत तू माझ्यासाठी फक्त एक सस्पेक्ट आहेस. कदाचित तू या ब्लॅकमेल केलं असेल. कदाचित तू तिला ब्लॅकमेल केलं असेल." ईश्वरीने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. "ज्या मुलीला तुम्ही कधी पाहिलेलंही नाही तिच्याबद्दल अर्णव इतका खालच्या थराचा संशय घेतोय." ईश्वरीने ठरवलं की आता ती गप्प बसणार नाही. मायाचा नवा डाव आणि घराचा तणाव. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी आजारी असूनही किचनमध्ये काम करायला गेली. तिथे माया वहिनी उभा होत्या. मायाला वाटलं होतं की ईश्वरी आता घर सोडून गेली असेल, पण तिला बघून मायाचा जळफळाट झाला. माया म्हणाली, "काय ग ईश्वरी, इतकी मोठी नाचक्की झाली तरी या घरात पुन्हा पाय ठेवलास? लाज नाही वाटली? पत्र तर सगळ्यांसमोर आलंय, आता कसली नाटकं करतेस?" ईश्वरीने पिठाचा परात जोरात खाली ठेवला. "वहिनी, त्या पत्रावरची शाई खोटी असू शकते, पण देवासमोर लावलेला दिवा खोटा नसतो. जर मी निर्दोष असेल तर हेच पत्र तुमच्या अंगाशी येईल हे लक्षात ठेवा." माया थोडी घाबरली, पण तिने दाखवलं नाही. तिने अर्णवला भडकवण्यासाठी एक नवीन चाळ खेळली. तिने अर्णवच्या लॅपटॉप बॅगमध्ये ईश्वरीच्या नावाचं एक जुनं व्हिजिटिंग कार्ड टाकलं, जे एका साध्या क्लिनिकचं होतं, जेणेकरून अर्णवला वाटेल की ईश्वरी लपून छपून कुणाला तरी भेटते. डायनिंग टेबलवरील रणकंदन सगळे नाश्त्याला जमले होते. अर्णवने बॅग उघडली आणि त्याला ते कार्ड मिळालं. त्याने ते कार्ड सर्वांसमोर टेबलावर फेकलं. अर्णव म्हणाला, "हे काय आहे ईश्वरी? सिटी केअर क्लिनिक? तू तिथे काय करत होतीस आणि या कार्डच्या मागे कोणाचा नंबर आहे?" ईश्वरी म्हणाली, "मला काहीच माहीत नाही. मी कधीच तिथे गेले नाहीये." अर्णव म्हणाला, "खोटं बोलू नकोस. काल रात्री तुला वाचवलं म्हणून तुला वाटतंय की मी तुझ्यावर विश्वास ठेवीन? आई, बघा, ही मुलगी आल्यापासून काहीतरी लपवते. कदाचित हिचं बाहेर कोणाशी तरी अफेअर आहे. म्हणूनच ती काल रात्री बाहेर पळाली होती." "कांचन देवी," अर्णवची आई म्हणाल्या. आय अर्णवची आई बोलणार इतक्यात ईश्वरीने ताटावरून उठून उभं राहिलं. तिच्या डोळ्यात आता स्वाभिमानाची आग होती. ईश्वरी म्हणाली, "पुरे करा. संशय घेण्याला ही काही मर्यादा असतात. तुम्हाला शालिनीचा इतका अभिमान आहे ना, मग तिच्यासारखं वागायला शिका." संशय हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. शालिनीची गुप्त डायरी आणि समीरची एंट्री. अर्णव रागाने ऑफिसला निघून गेला. तिथे त्याचा मित्र समीर त्याची वाट बघत होता. समीरने अर्णवच्या खांद्यावर हात ठेवला. समीर म्हणाला, "अर्णव, तू त्या मुलीच्या नादात स्वतःचं नुकसान करतोयस हे बघ." "मला काय सापडलंय?" समीरने अर्णवला शालिनीच्या डायरीचं एक पान दाखवलंय, जे त्याने स्वतः बनवलं होतं. त्यावर लिहिलं होतं, "मला अर्णवचा राग येतोय.
तो माझ्यावर संशय घेतोय. कदाचित ईश्वरी नावाची मुलगीच मला यातून वाचवू शकेल. अर्णव हे वाचून गोंधळून गेला. काय? शालिनीला ईश्वरीबद्दल आधीच माहिती होतं? हे कसं शक्य आहे? समीर मनातल्या मनात हसत होता. त्याला अर्णव आणि ईश्वरीमध्ये अशी दरी निर्माण करायची होती की ती कधीच बुडून निघणार नाही. रात्री अर्णव घरी आला. त्याने ईश्वरीला बेडरूममधून बाहेर काढलं. आजपासून तू या रूममध्ये नाही तर वाड्याच्या कोपऱ्यातील त्या जुन्या स्टोअर रूममध्ये राहणार. तिथेच तुझी लायकी आहे. ईश्वरीने आपली बॅग उचलली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहरा शांत होता. ती स्टोअर रूममध्ये जायला निघाली, पण तिथे पोहोचल्यावर तिला जे दिसलं ते पाहून तिची किंकाळी फुटली. तिथे भिंतीवर रक्ताने लिहिलं होतं, पुढचा नंबर तुझा ईश्वरी.